नमस्कार. मनाच्या श्लोकाचा आजचा 15वा श्लोक. श्लोक 15. मना पाहता सत्य हे मृत्युभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मी. चिरंजीव हे सर्व ही मानिताते, अकस्मात सांडूनिया सर्व जाती. मृत्यू हे जीवनाचं सत्य आहे. मृत्यू हे अटळ वास्तव आहे. आपल्याला त्याचा कधीच विसर पडता कामा नये. हे वास्तव जेव्हा आपण स्वीकारू, त्याचे स्मरण ठेवू, तेव्हा आपल्याला वेळेची किंमत कळायला लागेल, त्याचं मोल समजायला लागेल. आपला क्षण हा कसा लाख मोलाचा आहे हे आपल्या लक्षात यायला लागेल. यामुळे काय होईल? यामुळे आपण वेळेबाबत सतर्क राहू, जागृत राहू. आपल्या कामाची गती वाढेल. आजचे उद्यावर टाकण्याची किंवा कामाची टाळाटाळ करायची वृत्ती राहणार नाही. कोणी व्यक्ती जेव्हा आपल्यातून निघून जाते, मृत्युमुखी पडते, तेव्हा वैकुंठात त्या मृत्यूभूमीवरती तिचं अंतिम दर्शन घेत असताना, त्या अचेतन देहाकडे पाहत असताना आपल्याला खरकन जीवनाचं सत्य समोर येतं. त्या व्यक्तीबरोबरच्या ज्या आपल्या आठवणी असतात, आयुष्यातले अनेक प्रसंग असतात, ते सगळे प्रसंग त्यावेळी आपल्या डोळ्यासमोर तरळू लागतात. एखाद्या चित्रफितीप्रमाणे ते सगळे प्रसंग आपल्या डोळ्यासमोरून सरकू लागतात. आणि असं मनात येऊन जातं की एवढं मिळवलं, एवढं केलं, एवढी लोकं जोडली, आणि आज सगळं काही जिथल्या तिथं सोडून निघून गेली, अगदी कायमची. हे जीवनाचं खरं वास्तव. वैकुंठात आयुष्याचं परखड सत्य समोर येतं. तत्क्षणी आपल्याला ते मनोमन पटतं सुद्धा. पण दुर्दैव हे आहे की तिथून जेव्हा आपण बाहेर येतो, तेव्हा त्या सगळ्याचा आपल्याला विसर पडतो. आपण आपल्याच दुनियेमध्ये रममाण होऊन जातो. पुन्हा तेच लोभ, तेच मोह, त्याच स्पर्धा, अगदी सगळं काही जिथल्या तिथे. आयुष्यात 4-2 गोष्टी आपण मिळवल्या तरी आपला अहंकार फुलतो. लगेच मीपणा मोठा होत जातो. मी हे केलं, मी ते केलं, मी मिळवलं इतके, की पुढे जाऊन असंही वाटायला लागतं की सगळं काही मलाच कळतं, माझ्याशिवाय दुसऱ्याचं पानही हलू शकत नाही, वगैरे वगैरे. केवढा हा वृथा अभिमान. या धारणा इतक्या पक्क्या होत जातात की याच्यातूनच आपण सगळ्यांना कमी लेखायला लागतो. आपण इतरांना तुच्छ लेखायला लागतो. जीवन जगताना इतकी भुरळ पडत जाते की आपण या पृथ्वीवरती कायमस्वरूपी आहोत असंच आपल्याला वाटायला लागतं. आपण चिरंजीव आहोत असं आपल्याला वाटायला लागतं. आपलं करिअर, आपल्या गरजा, आपल्या सुखसोयी, आपला आनंद, आपली समृद्धी आणि आपली माणसं, या सगळ्यामध्ये रममाण झाल्यावर आपल्याला इथला मुक्काम कधीही हलवावा लागू शकतो.
या सगळ्या आपल्याबरोबरच्या लोकांचा, नातेवाईकांचा आपल्याला निरोप घ्यावा लागू शकतो, या जगाचा निरोप घ्यावा लागू शकतो, किंवा आज आपल्याबरोबर जी माणसं आहेत ती कधीही आपल्याला सोडून जाऊ शकतात याची पुसटशी कल्पनासुद्धा आपल्या मनाला कधी शिवत नाही, जाणीव होत नाही. त्यामुळे स्वतःला चिरंजीव समजण्याबरोबरच आपण इतरांनाही गृहीत धरायला लागतो. सारे मायेचे खेळ. या मायाजालात आपण मात्र हरवून जातो, गुरफटत जातो. अखेर सगळं जिथल्या तिथं सोडून अकस्मात निघून जावं लागतं. वेळ थोडीच सांगून येते. विचार करा. धन्यवाद.